हवा चालू आहे. तर मम्मी आता चेक करायचं आपल्याला कशी. तर माती पण काळी, त्यात आपली चप्पल पण काळी, आणि त्याच्यात हे आपली चप्पलला बी होल झाले, पाईप वगैरे निघालाय डायरेक्ट टोप सारखी दिसून. हे रात्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आहे मंडे. तर आज आलो आपण खालच्या रानात. आपल्याला काढायचे गवारच्या शेंगा तोडायच्या मित्रांनो. अँड टाईम आता 7:30 झालं ऑलमोस्ट. आणि दिवस बघा कितीवर आला आहे. एकदम ऊन लागल्यासारखं दिवसवरती आलाय. बट फक्त 7:30 वाजलेत अँड तरी बी हवा चालू आहे. तरी बी एवढं हीट वाढतं मित्रांनो लगेच. आणि तरी रात्री पावसाचं वातावरण झालं. पाऊस तर आला नाही, बट विजा वगैरे एकदम डेंजर कडकत होत्या. अँड तरी बी मित्रांनो परत सकाळी एवढं हीट वाढते. आज संध्याकाळी बी पावसाचं वातावरण होऊ शकते. आता आलो मित्रांनो आपण खाली. इकडं जी गवार होते आपली कलिंगडच्या शेजारी इकडे. आता आपल्याला इथं काढायची मित्रांनो गवार. मम्मी आधीच आलेली आहे ऑलरेडी. चला आता घेऊ आपण गवार तोडायला. तो आणली आहे मम्मी. कोणती तोडायची मम्मी? सगळ्यांना आली का? पण जाऊ मित्रांनो तिकडं खालच्या साईडला. तर मित्रांनो आपण आता इकडची खालची साईडची तोडूया, पायपाच्या खालच्या साईडची. इकडची तोडायची मित्रांनो. लास्ट टाइम जास्त तोडली होती मित्रांनो, त्याच्यामुळे एवढी अजून नाही आहे. इकडच्या साईडला आहे. तर चला आता घेऊया आपण काफट तोडून. बघा अशी आलेली आहे. तर एकदम कवळी आहे. तर चला आता घेऊया आपण हे तोडून. सो मित्रांनो आता आपण आलो केळीच्या रानात तिकडं, कारण की आता आलेली आहे लाईट. सो मोटर चालू करायची आहे. बट त्यापूर्वी आपण आधी पाणी सोडलं होतं मित्रांनो ह्या केळींना. आता चेक करायचे आपल्याला कशी भिजली आहेत काय. आता वरून पण बघू शकताय पूर्ण सुकलेलंच आहे असं दिसतंय, बट खाली ओली माती आहे सगळी. तर भिजलेलं आहे एकदम. जेवढं गरजेचं आहे मित्रांनो तेवढं भिजलेलं आहे. तर आता आपण करणार आहे मित्रांनो तिकडं ह्याच्यावरती मिरचीवरती चालू करणार आहे मोटर आता. तर जाऊया आता विहिरीवर अँड मोटर वगैरे सुरू करूया. कारण की हे तर भिजलेलं आहे, कारण की ह्याच्यावरती बराच वेळ पाणी चालू होतं. फक्त वरनं काय होतंय की वरून दिसतंय ते की वरनं भिजलेलं नाही आहे, बट चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे सगळीकडे. हे बघा वरची माती फक्त सुकलेली आहे, बाकी वल्लीच आहे. सो भिजलेलं आहे मित्रांनो. तर चला आता विहिरीवर जाऊया आणि मोठी सुरू करूया आपण तिकडं मिरचीवर. सो मित्रांनो आपण करूया आता चालू. हे झाली मोटर सुरू. आता पाणी घालणार मित्रांनो आपलं मिरचीवर. हो आंबा बघा मित्रांनो, आंबे पडलेत तरी काढून नेलेत. बाकीचे सगळे उतरवलेले आहेत. अजून आहेत थोडे बघू शकता तुम्ही, आहेत अजून पण. बट बरेच लाईक घरी पण घेऊन गेलेले आहेत. चला आता जाऊया आणि बघूया पाणी वगैरे बसते का, प्रेशर वगैरे कसं आहे. अँड परत कंटिन्यू करूया आपण गवार तोडायला. प्रेशर बघूया मित्रांनो पण सगळं पाणी बसतंय की नाही बसत. नाहीतर मग इथलं पाईप आहे तिथलं कॅप निघून जाते डायरेक्ट
टोप सारखी ती संपूर्ण उडून जाते. प्रेशर जास्त असतो ते टोपी डायरेक्ट निघून जाते. प्रेशर मापात असलं मग एकदम पॅक राहते. सो मित्रांनो, आपण मोटर सुरू केली होती अँड आता झाली आहे बंद. बघू आपण लाईटनी झटका मारला आहे की पाईप वगैरे निघाला आहे. तरी पण जर निघाला जरी असेल तरी आता आपण आधी बंद करूया मित्रांनो, कारण की फुल प्रेशर सोडला होता आपण इकडं. तर पाणी पाहिजे तेवढं आत्ता सध्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढं पाणी गेलेलं आहे. आता जाऊया अँड चेक करूया मोटर बंद झाली आहे का. नसेल झाली तर बंद करूया. तर मित्रांनो, पाणीच गेलंय संपून, पूर्ण विहिरीतलं पाणी. त्याच्यामुळे पाणी बंद झालं. पाणी बंद, मोटर बंद करूया. इथं आणि मोटर बंद. तर मित्रांनो, पाणी संपलंय ऑलमोस्ट पूर्णच सगळं. सो आत्तापुरतं पाणी गेलेलं आहे मित्रांनो आपलं मिरचीला. सो चला, आता अजून पण गवार तोडायची राहिलेली आहे. अजून 2-3 वळी राहिलेले आहेत, तेवढ्या कंप्लीट करूया अँड मग डायरेक्ट आता घरी निघूया. तर मित्रांनो, फायनली आता आपली झाली आहे गवार तोडून. हे आपण 2 बादली गवार तोडली अँड 12 वाजले आता पूर्ण. अँड पूर्ण तोडून झाली. ऊन पण इतकं ऊन लागतंय बेकार मित्रांनो, एकदम तापून गेलं. एक तर माती पण काळी, त्यात आपली चप्पल पण काळी आणि एकदम डेंजर ऊन आहे. पूर्ण तापलं हे. असे 2 मिनिट नुसतं एका ठिकाणावर थांबली चप्पल तर मित्रांनो एकदम डेंजर तापती. आणि त्याच्यात हे आपली चप्पलला बी होल झाली, त्यामुळं लय डेंजर प्रकारे मित्रांनो तापते. तर चला, आता मम्मी आता वाळलेलं बी होतं ते गोळा करते, जे की असं तोडून टाकलेलं आहे गवारीच्या शेंगा. तर चला, आता आपण घेऊया ह्या बादली अँड निघूया आपण घरी. चला घरी. A few minutes later. सो मित्रांनो, आता आपण परत रिटर्न निघालो आहे रानामध्ये. रिटर्न म्हणजे ऑलमोस्ट आलोयच. आपल्याला करायचं मित्रांनो कालचं राहिलेलं इथलं रानाला काकऱ्या पाळी घालायचे, बेड प्लेन करायचे. पप्पा आलेत मित्रांनो ट्रॅक्टर घेऊन अँड काल आपण जाळून वगैरे घेतलं होतं ऑलरेडी. सो पप्पांनी सुरू केले आता आणि आता आपण पण आलो आहे. तर चला, आता बघूया परत जे थोडे ढीग होतील ते गोळा करायचे अँड पेटवून द्यायचे. तर आता पप्पा तर आलेले तिथं. हे बघा असे ढीग झालेले आहेत काही, तर ते आपल्याला गोळा करून पेटवून द्यायचे परत. ऑलमोस्ट अर्ध झालं होतं अँड अर्ध राहिले. सो चला, आता फटाफट आपण जे पाठीमागं जे झालेले गोळा तेवढं आपण पेटवून देऊया. सो मित्रांनो, आता आपली वरची साईड झाली आहे क्लिअर दिवाळी अँड तिकडचं राहिलं आहे, कारण की तिकडचं चालू आहे अजून. तर आपण आलो आता ह्या साईडला. तर इकडचं आपण एकदम गोळा करून घेतलं आहे अँड आता इकडचं करतो मित्रांनो आपण. हे जे साईडला आहे त्यातले बांबू काढून आपण हे पण देऊया पेटवून, जरा गजपण वगैरे कमी होईल मित्रांनो. अँड अजून बाकी बी बरंच काम आहे. पाऊस उतरला होता मित्रांनो एकदम पूर्ण ह्या साईडनी, बट एकदम क्लिअर झालं आता. ते पण पूर्ण क्लिअर झाले ते अँड सूर्य तर तुम्ही बघू शकताय. सो चला आता मित्रांनो, आपण घेऊया हे फटाफट एवढं पेटून काढूया हे बांबू अँड थोडेसे लाकूड बी त्याच्यात, तर ते पण काढूया अँड घेऊया मग हे पेटवून सगळं. सो मित्रांनो, फायनली आता आपलं सगळं झालेलं आहे पूर्ण आपण इकडचं गोळा करून पेटून पण दिलं आहे अँड ट्रॅक्टरचं पण काम झालेलं आहे मित्रांनो. बट आपलं इकडचं फक्त जाळायचं चाललं आहे अजून. तो इकडचं तर मित्रांनो पूर्ण काम झालेलं आहे, त्यामुळे काय विषय नाही. सो आता एवढं राहिलं आहे तेवढं आपण घेऊया जाळून वगैरे सगळं
प्रॉपरली हे विजून बी जावं लागेल, कारण की जर पलीकडच्या साईडला गेलं तर तिकडं पाईप आणि केबल आहे. बाकी दुसरा नाही का विषय, बस पाईप आणि केबल आहे तिथं. तर ते एवढ्यासाठी आपल्याला ते प्रॉपरली भिजून वगैरे जायचं आहे. चला आता एवढं थोडंसं राहिलं, एवढं घेऊया पेटून वगैरे अँड मग निघूया आपण घरी. पप्पा तर चाललेत आता. चला आता एवढं घेऊया पेटून. मित्रांनो हे काय पेटत नाही आहे बरोबर, सगळं थोडं थोडं पेटतं आहे अँड राहतं आहे तसंच. चला आता ते आता परत आपण जेव्हा इथं नांगरणार आहे तेव्हा आपण नीट करूया ते सगळं पूर्ण. आता जाऊया मित्रांनो आपण घरी. पप्पा गेले, आता जाऊया आपण पण. बघूया घरी जाऊन काय काम आहे का नाही, तर मग आपण मस्तपैकी फ्रेश होऊया. सो मित्रांनो आता आलो आहे आपण घरी अँड फ्रेश वगैरे होऊन बसलेलो. आता आपण इकडे एकदम झोक्यावरती येऊ ना, एकदम मस्तपैकी. अँड काम काय नव्हतं, आता आराम वगैरे करायचे. आता मित्रांनो जेवण वगैरे करून झालं आहे. आता करायचं मित्रांनो आपल्याला ब्लॉगचा एंड. सो आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.